नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विट्यातील सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। शहरात प्रत्येक वर्षी भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। विट्यातील ओंकार गणेश मंडळाच्या वतीने या सांस्कृतिक पर्वाचा शुभारंभ होतोय। यावर्षी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अभंगवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नेचर फर्टिलायझर्सचे जयदेव बर्वे यांनी सांस्कृतिक महोत्सवाची माहिती दिली आहे। विटा शहरातील सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी तसेच नवीन कलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी विट्यातील ओंकार गणेश मंडळाने पुढाकार घेतलाय। शहरातील विविध संस्था आणि मान्यवर व्यक्तींना एकत्र करून या वर्षीपासून नवीन सांस्कृतिक पर्वाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक जयदेव बर्वे, अमृत कुलकर्णी, माधव रोकडे, ॲडव्होकेट अमित पवार यांच्यासह टीमने दिली आहे। जयदेव बर्वे म्हणाले, विट्यात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी। शेवटी असं असतं की मोठ्या दिग्गज कलाकारांना बघितल्याशिवाय मला ते ॲस्पिरेशन निर्माण होत नाही। पुण्या मुंबईमध्ये एवढे टॅलेंट का निर्माण होतं? टॅलेंट विट्यात पण आहे, पण ते ॲस्पिरेशन त्यांच्यात निर्माण होण्याकरता ही जर दिग्गज मंडळी त्यांनी प्रत्यक्षात बघितली, अनुभवली, तर त्याच्यातून त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित करावं ही त्याच्यामागची भूमिका। आम्ही मूळ ओंकार हे साधारण 11 ते 15 लोक, पण आता 11-15 लोकांच्यात हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं शक्य नाही। आणि मग विट्यात जर सांस्कृतिक महोत्सव करायचा असेल 2-3 दिवसाचा, तर आपण 11 आणि आम्ही 15, एकीकडं ग्लोबल विलेज, जग एकत्र येतं आहे, तर मग निदान विटा एकत्र यावं अशी भूमिका त्याच्या मागे मांडली आणि सगळ्याच मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला। आपण पत्रकार बंधू कायम आमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करता, हे मी मुद्दाम नमूद करतो, कारण काहीही असेल तरी तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून लिहिता, बोलता आणि त्याच्यामुळे हे सगळं वाढतं आहे। तर सांगली जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक केंद्र हे विटा व्हावं ही त्याच्यामागची केवळ भूमिका आहे। सगळेजण आपापल्या व्यवसायात म्हणजे अत्यंत बिझी आहेत, पण निदान वर्षात 2 कार्यक्रम, एखादा महोत्सव आणि एखादा त्यानिमित्ताने पुढे जाऊन काही आपण कार्यशाळा, नाट्यशाळा अशा जर काही घेऊ शकलो ह्याच्यातून, तर इथल्या नवीन येणाऱ्या टॅलेंटला त्याची मदत होईल। राहुल देशपांडेजी यांचा कार्यक्रम ठरवण्यामध्ये आमचं 1 वर्ष प्रॅक्टिकली स्पीकिंग गेलं, कारण यांच्या तारखा या लोकांच्या मिळत नाहीत आणि अशी दिग्गज व्यक्ती, असे दिग्गज कलाकार, मग विघ्नेश जोशी सोबत आहेत, ते आज सिने कलाकार आहेत, अमर ओक त्यांच्याबरोबर आहेत, वाद्यवृंद चांगला आहे, तर हा कार्यक्रम लोकांनी यावा, बघावा असं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो। आणि त्याच्या निमित्ताने सगळ्यांनी आपण पण मुद्दाम पत्रकार बंधूंनी याला जे काही शक्य आहे ती पब्लिसिटी द्यायचा प्रयत्न करा असं माझं आवाहन आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा बिग बजेट शो करत असताना आम्हाला जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, जे प्रायोजक आहेत, त्यांचा मी मुद्दाम इथे उल्लेख करतो। प्रकाश कदम, PSK अँड असोसिएट्स ते आमचे प्रायोजक आहेत। त्याच्यानंतर डॉक्टर शंकर बुधवानी ते आमचे प्रायोजक आहेत। तर त्यांची राजलक्ष्मी एज्युकेशनचं नाव रे काय, सॉरी, राजलक्ष्मी ग्रुप हा आमचे स्पॉन्सर आहेत। त्याच्यानंतर माननीय अशोक भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे। मनमंदिर उद्योग समूह आणि बर्वा स्किन थेरपी जो कॉस्मेटिक्सचा ब्रँड आहे त्यांनी आम्हाला त्याचं प्रायोजक म्हणून आहेत। सहप्रायोजक म्हणून आमच्याबरोबर मिथुन सगरे, त्यांची जी फायनान्स कंपनी आहे ते आहेत नित्यधन, ते आमचे फायनान्स कंपनी त्यांची जी आहे ते आमचे सहप्रायोजक आहेत। आणि रामचंद्र बाबर, मायणीचे रामचंद्र बाबर टेक्स्टाईल ते आमचे ह्याच्यामध्ये प्रायोजक आहेत। तर ह्या सगळ्यातून आम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आहे। आणि परत विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच, म्हणजे जसं माधव आता म्हणाला की अनेक लोकांनी आमच्याकडनं प्रवेशिका घेतल्यात, पण अजून अंतर आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे, तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत। विटेकरांना पुन्हा एकदा आव्हान आहे की सगळीकडे अनेक गोष्टी चालू असतात, सगळं व्यस्त जीवन असतं, पण सांस्कृतिक आपल्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक जर काही गोष्टी घडल्या तर त्याचं एक चांगलं स्वरूप, एक ऑरा वेगळा निर्माण होतो आणि त्याच्यातनं व्यक्ती घडत असते। त्यामुळे ही चांगली लोकं बघायला आपण आवर्जून या, हे उत्तम संगीत ऐकायला या, हे मेडिटेशन असू शकणार आहे। कारण अभंगवारी शेवटी आपण आषाढीला 10 लाख लोक आज विठ्ठलाकडे पंढरपुराकडे जातात, ती तिथं काहीतरी ऊर्जा आहे म्हणून कुणी न बोलवता न सांगता जातात। आणि अशी भक्तिसंगीतं आणि भावगीतं, भक्तिसंगीतं आणि अभंग हे जर विट्यात होणार असतील आणि राहुल देशपांडेंच्या मुखातून हे ऐकायला मिळणार असतील, तर विटेकरांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा। आणि ओंकार आमचा जे काही आम्ही कल्चरल ग्रुप म्हणून सगळेजण जे एकत्र आलो आहे, तर या सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन अजून मोठं स्वप्न बघावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो। धन्यवाद।